मंत्रिमंडळातील आमचे सहकारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, दत्तात्रय कृषी मंत्री भरणेजी, तसंच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरजी, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, योगेशजी कदम, राज्यसभा सदस्य मेधाताई कुलकर्णी, आमचे विधिमंडळातील सहकारी ओमाताई खापरे, विक्रांत पाटील, भीमराव तापकीर, विजय बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासने, शंकर जगताप, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आपल्या पुणे जिल्ह्यातल्या विविध भागातून आलेले विविध राजकीय पक्षाचे सर्व मान्यवर सहकारी, शासनाचा विविध विभागाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, विशेषतः आपले अप्पर मुख्य सचिव महसूलचे विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, IGR रवींद्र बिनवडे, CPA अमितेश कुमार, जिल्हाधिकारी, त्याचबरोबर अप्पर आयुक्त कविता द्विवेदी, जितेंद्र डुडी, गजानन पाटील, पंकज देवरे, सुहास मापारी, सर्व ह्या विभागाचे असणाऱ्या अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत आज सेवा पंधरवड्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते होतोय। त्याचा आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे, समाधान आहे। आजचा दिवस तसा अतिशय महत्त्वाचा आहे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं। मराठवाडा मुक्ती संग्राम 17 सप्टेंबरला त्या ठिकाणी झालं आणि त्या दिवशी मराठवाडा आपल्यामध्ये सहभागी झाला। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, तमाम माझ्या पुणेकरांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी परमेश्वराची प्रार्थना देखील करतो। आपला देश हा संपूर्ण जगामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे, याकरता अथक परिश्रम घेण्याचं काम ते करतायत। आजच्या दिवशी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम देशामध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यातूनच आज आम्ही सकाळी बीडला होतो आणि तिथं पंतप्रधानांच्या शुभहस्ते एक कार्यक्रम स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हा संपूर्ण देशात त्या ठिकाणी आज लागू करण्यात आला। जवळपास आज तिथं मध्य प्रदेशमध्ये धार म्हणून शहर आहे, त्या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय जमलेला होता आणि त्यांच्या उपस्थितीत तो पंतप्रधानांनी त्याच्या अभियानाला सुरुवात केली। आम्ही सगळ्यांनी VCद्वारे बीडमध्ये त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो होतो। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान काही भागामध्ये आपण सुरू केलेलं आहे, तोही आज पंतप्रधानांच्या वाढदिवशी आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आणि बावनकुळे साहेबांनी पण मगाशी सांगितलं की बाबा हा जो आजचा कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा 15वा राज्यस्तरीय शुभारंभ आज सुरुवात झालेली आहे। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे, त्या दिवशी ह्याचा समारोप होणार आहे। एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना बावनकुळे साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने ही कामं चाललीत। एक तर कार्यक्रम 4 वाजता होता, आम्ही थोडंसं उशिरा आलो। गाडीतनं उतरल्या माझ्याकडे नुसतं बघून असं घड्याळ दाखवलं मला बावनकुळे साहेबांनी। मी म्हणलं ठीक आहे बाबा, आता काय करता, झाला उशीर। पण बावनकुळे साहेब, मी एकटा कार्यक्रमाला येणार असतो ना, मी राईट टाईम आलो असतो, परंतु कसं असतं प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री ज्यावेळेस हेलिकॉप्टर चालेल त्यावेळेस आम्हाला तिथं बसावं लागतं, विमानात त्यावेळेस बसावं लागतं, त्याच्यामुळे आमची पंचायत होती। नाहीतर मी बरोबर 4 वाजता आलो असतो। त्याच्यातलं तुम्ही काय ओळखायचे ते ओळखा, परंतु आमच्यामुळंच गमतीचा भाग जाऊ द्या। पण बीडमध्ये आज अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधान
PV नरसिंहरावजी असताना सुरेश कणबाडींच्याकडं शेवटी स्वतंत्र कारभार रेल्वेचा दिलेला होता आणि त्या 94-95 मध्ये अहिल्यानगर ते बीड अशा पद्धतीनं तिथं भूमिपूजन झालं. त्याला झाली 35 वर्ष. त्याची आज रेल्वे काही टप्प्यात सुरू झाली होती, पण देशाच्या पंतप्रधानांनी त्याला निधी दिला, आमचे रेल्वे मंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं, राज्य सरकारने त्याच्यामध्ये जेवढा 50% निधी द्यायला पाहिजे तो दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आज रेल्वे आम्ही हिरवा झेंडा दाखवून ते त्या ठिकाणी चालू केली. थोड्याशा खासदारांनी सांगितलं की आम्हाला भाषणं करायची, साहजिकच आहे, लोकप्रतिनिधी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना दोघांना वेळ दिला आणि त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला. ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. हा उपक्रम एकंदरीत राबवत असताना आपल्या पुण्यामध्ये अतिशय चांगली टीम आहे. खरं तर मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आलेलो असलो तरी मगाशी सकाळी त्यांचं स्वागत बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत केलं आणि आता पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ते आपल्या पुण्यात आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, एकंदरीत महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी, आमचे एकनाथरावजी, आम्ही सगळेजण काम करत असताना सगळेजण लोकाभिमुख कारभार कसा होईल, प्रशासनाला त्याच्यामध्ये बरोबर कसं घेता येईल, ह्याबद्दलचा प्रयत्न हा मनापासून चाललेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉल पण तिथं आम्ही पाहिले, धावती भेट दिली. त्याच्यामध्ये एक स्टॉल मी बघताना ग्रामपंचायतीचा स्टॉल मला पाहायला मिळाला. तो आहे आमच्या पुरंदर तालुक्यातल्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा. तसा आडाचीवाडी आणि माझं तसं जवळीक आहे, कारण आडाचीवाडीमध्ये सर्वात जास्त पवार आडनावाची लोक राहतात आणि त्यामुळं त्या गावामध्ये एक संदेश शिर्के म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत. बाकीच्याही माझ्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी. मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय, त्यांनी या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र आणून गावातले सर्व पाणंद रस्ते खुले केले आणि त्याला महापुरुषांची नावं दिलेली आहेत. त्यातील 5 किलोमीटर लांबीचे 4 पाणंद रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण त्यांनी रिलायन्स फाउंडेशनसारख्या कंपनीकडनं CSR घेतला. रस्त्याच्या दुतर्फा 1000 फळझाडं त्यांनी लावलेली आहेत. त्याची निगराणी 200 झाडामागं 1 अशा पद्धतीनं गावातील 5 बेरोजगारांना मनरेगाच्या माध्यमातून 3 वर्षाच्या करता रोजगार मिळवून दिलेला आहे. इथं जिल्ह्यातील अनेक सरपंच उपस्थित आहेत, अनेक वेगवेगळ्या गावाचं प्रतिनिधित्व करणारे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे माजी पदाधिकारी आहेत आणि म्हणून मला त्यांना सांगायचं, अवश्य एक दिवस या आडाचीवाडीला भेट द्या आणि तिथल्या कामाची विविधता बघा, तिथली गुणवत्ता तुम्ही बघा. मी सुद्धा त्या गावाच्या विकास कामाला काही निधी दिलेला आहे. मी पण त्या भागात गेल्यानंतर जरूर भेट देणार आहे आणि तिथं अतिशय उत्तम पद्धतीची आखीव रेखीव स्मशानभूमी, सुंदर अशा प्रकारचं गार्डन, अतिशय अत्याधुनिक जिम, प्रशस्त अशा प्रकारचे अंतर्गत रस्ते, भुयारी गटर योजना, आधुनिक जिल्हा परिषद शाळा, स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासिका, असे अनेक कामं तिथं करण्यात आलेली आहे. मी विशेषतः तिथं असणारे आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व तिथं काम करणारी आमची टीम असेल, त्याचबरोबर शिर्के असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि ह्याचं अनुकरण जे महाराष्ट्रातले अधिकारी आहेत त्यांनी पण आपापल्या गावामध्ये अशा प्रकारे प्रयत्न करावा. निश्चितपणे गावकरी त्याला सपोर्ट करतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे. हा सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते मिळण्यासह नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे. हे अभियान पाणंद रस्ते मोहीम, सर्वांसाठी घर आणि स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा 3 टप्प्यामध्ये राबवलं जाणार आहे. हे राबवत असताना मुख्यमंत्री महोदय, आमच्याकडे टीम पण, जसं तुम्ही आता महसूल खात्यामध्ये अपर मुख्य सचिव म्हणून विकास कार्य अतिशय उत्कृष्ट अधिकाऱ्यांना घेतलेलं आहे, तसं आमच्या इथं रेव्हेन्यूची टीम पण फार चांगली आहे. डॉक्टर चंद्रकांत पुलकुणवार आयुक्त आहेत, जमाबंदीमध्ये आयुक्त सुहास दिवसेंचं काम उत्तम आहे, रवींद्र बिनवडेंचं IGR म्हणून काम उत्तम आहे,
अमितेश कुमार CP आहेत आमचे, जितेंद्र डुडी, कविता द्विवेदी, पंकज देवरे, सुहास मापारी, गजानन पाटील, हे सगळे जिल्हा परिषद आणि आपल्या शासनामध्ये काम करणारी टीम अतिशय उत्तम आहे. तुम्ही आत्ता त्यांचं प्रत्येकाचं प्रेझेंटेशन बघितलं. हे आपल्याला राज्यात सगळीकडे राबवायचं आहे आणि हे राबवत असताना लोकांचा त्रास हा कसा कमी करायचा हाच दृष्टिकोन आमच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आणि आमचे योगेश कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमचा आहे. एकंदरीतच काम करत असताना अनुभव खूप येत असतो, त्याच्यातनं मार्ग निघत असतो. आज आपले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरजींनी पण ह्याच्यामध्ये बरोबर काम करायचं ठरवलं. नेहमी चांगल्या कामामध्ये त्यांचं सहकार्य असतं, त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करीन. पण मगाशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही. CP पुणे शहर, तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात, सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या, पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही, परवानगी आहे. ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांद्यापर्यंत कळवा. बावनकुळे साहेब, गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झालं असतो, कशाला मला त्रास झाला, कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो. जाऊ द्या, हरकत नाही. शेवटी लोकशाही आहे, संविधान आहे आणि घटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला त्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं. त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मगाशी 110 कोटी रुपये मागितले. मुख्यमंत्री महोदय नेहमीच चांगल्या कामाच्या करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर करत नाही, त्यामध्ये निश्चितपणे मदत होते. आत्ताच तुम्ही मागे नागपूर विभागामध्ये चांगल्या गाड्या घेतलेल्या होत्या आणि तुम्ही इच्छा प्रदर्शित केली की मला पुणे विभाग, नाशिक विभाग, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागात सगळीकडे पाहिजे. काही ना काही अडचणी येत होत्या. परवाच मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर सही केली आणि आता गाड्यांची किंमत देखील आम्ही पूर्वी होती त्याच्यापेक्षा वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळं आता आपल्या पोलीस खात्याला तर चांगल्या गाड्या आहेतच, रेव्हेन्यू खात्याला पण चांगल्या गाड्या आपण DPCमधनं देतोय. जिल्हा परिषदेला पण BDOंकरता ज्यावेळेस आम्ही लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा करतो त्यावेळेस आमच्या टीमला पण, अधिकाऱ्यांना पण, तिथल्या स्टाफला पण चांगल्या वाहनं असणं नितांत गरजेचं आहे. आजच सकाळी जवळपास 35 ते 40 नवी वाहनं आम्ही बीडमध्ये पोलिसांच्याकरता उपलब्ध करून दिली आणि बावनकुळे साहेब, तुम्ही जी मागणी केलेली होती त्या प्रकारे ती वाहनं आता घ्यायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. लवकरच त्याची ऑर्डर ही तुम्हाला दिली जाईल. विकास खारगेजींना पण मी सांगेन की बाबा ती CM साहेबांची सही मंगळवारी झालेली आहे, त्याचे आदेश निघतील आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जी काही आमच्या बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये आहे ते सगळं प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ह्या मोहिमेमुळे शेत रस्त्यांचं सर्वेक्षण, मोजणी, सीमांकन, प्रलंबित प्रकरणाचं निराकरण हे केलं जाणार आहे. प्रत्येक शेताला 12 फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार आहे आणि आपलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे याचा मला अभिमान आहे, आनंद आहे. त्याबद्दल खरोखरीच बावनकुळे साहेब, मी आपलं महसूल मंत्री या नात्याने आणि तुमच्या सगळ्या विकासजींचं आणि आमच्या योगेशजींचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो, तुमच्या टीमचं कौतुक करतो. हे सातत्य टिकलं पाहिजे, ह्याच्यातून चांगल्यातलं चांगलं काम झालं पाहिजे. आम्ही पण सतत हाच प्रयत्न करत असतो. मी आज मुख्यमंत्री महोदय तुम्हाला आवर्जून सांगेन, आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून मागच्या काळात काही आणि आत्ता आम्ही पुण्यामध्ये जवळपास जिथं जिथं लोक जातात आणि आपले अधिकारी कर्मचारी काम करत असतात त्या सगळ्या वास्तू अतिशय देखण्यात चांगल्या सर्व सोयीयुक्त करायचं ठरवलेलं आहे. कामगार भवनचं काम चाललेलं आहे, सहकार भवन, पणन भवन दोन्ही कामं चाललेली आहेत, GST भवन झालेलं आहे, कृषी भवनचं काम अंतिम टप्प्यात आहे, नोंदणी भवन उरकत आलेलं आहे, शिक्षण भवन हे जवळपास आता अंतिम टप्प्यात आहे, ऑलिम्पिक भवनचं काम चाललेलं आहे, जमाबंदी भवनाचं काम चाललेलं आहे, महिला व बाल विकास भवन, अहिल्या भवन त्याला आपण नाव दिलं आहे, त्याचं काम चाललं आहे, सामाजिक न्याय भवन प्रस्तावित आहे,
नगर रचना भवन एक प्रस्तावित आहे, मेढाचं मुख्यालय झालं आहे, विस्तारित जिल्हा व सत्र न्यायालय ती इमारत झाली, सारथीची अतिशय देखणी इमारत आपण पुण्यामध्ये केलेली आहे. आता औंधला वसतिगृह आणि अभ्यासिकेसह तिथलंही काम जोरात चाललेलं आहे. राज्य उत्पादन शुल्काचं प्रशासकीय इमारत आणि निवासस्थानं त्यांच्याकरता ती पण काम चाललं आहे. मोशीला न्यायालयीन इमारतीचं काम, एक सेंट्रल बिल्डिंग अजून एक आम्ही पुण्यामध्ये करतो आहे. आमच्या पोलीस आयुक्तालय पुणे आणि पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड आणि SP कार्यालय SP ऑफिस पुणे ग्रामीण ही पण अतिशय देखण्या वास्तू आमच्या पुणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या अशा पद्धतीनं आपण उभ्या करतोय. पुणे शासकीय निवासस्थानं, फौजदारी न्यायालय, प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा ही पण कामं आपण हातामध्ये घेतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे फक्त पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ही सगळी कार्यालय, आणि मगाशी बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं नोंदणी कार्यालय, मला आठवतं आहे काही वर्षापूर्वी नोंदणी कार्यालयामध्ये लोक यायचे काही कागद करण्याच्या करता, नोंदणी करण्याच्या करता, आणि अक्षरशः तिथं बसायला बाकडं देखील नसायचं आणि मोठे मोठे व्यवहार तिथं व्हायचे. आणि ही खंत आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती. परंतु आता ती कायमची दूर करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने, आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. अजून कुठं काही राहिलेलं असेल तर हक्काने सांगा, त्याही कामामध्ये आम्ही लक्ष घालू आणि चांगल्यातली चांगली कामं, दर्जेदार कामं, अतिशय उत्तम पद्धतीची कामं करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार हे सतत प्रयत्नशील राहील याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा ह्या आजच्या महत्त्वाच्या पंधरवड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, सेवा पंधरवड्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आडाची वाडीचं अनुकरण सर्वांनी करावं. इथं उत्तम अधिकाऱ्यांची टीम आहे. एवढंच नाही तर जे काम चांगलं चालू आहे त्याचं सातत्य